सो आज आपण आळूची वडी बनवणार आहोत. तर आपण आता आळूची पानं आणायला जाऊयात. तो आता मी ही आळूची पानं आणली आहेत. फ्रेश पानं आहेत आमच्या छोट्याशा गार्डनमध्ये. आता आपण पहिल्यांदा आळूची पानं क्लीन करून घेऊयात. आळूच्या पानाचा हा देठ हा पूर्ण इथं एंडपर्यंत काढायचा, जेणेकरून सगळा चीक बाहेर निघतो. अशा पूर्ण शिरा काढून घ्यायच्या. तुम्ही आपलं पोळपूट लाटणं असतं त्या लाटण्यानं लाटल्या तरी पण सगळ्या शिरा निघून जातात. आता आळूचे पानं आपण असे वॉश करून घेतले स्वच्छ. आपण तयारी केली आहे. खोबरं, मिरची, लसूण हे छान बारीक वाटायचंय. आणि मी चिंच आणि गूळ हे मगाशीच भिजत घातलं होतं. आता ह्या पाण्यात हे मसाला वाटून घ्यायचा. सो आता ह्यात मी खोबरं टाकले, लसूण टाकलाय आणि ह्या मिरच्या टाकल्या. पूर्ण मसाला आहे. आता ह्याच्यात बडीशोप टाकली. बडीशोपमुळे टेस्ट खूप छान येते. आणि जिरं टाकले. हे पाणी टाकायचं थोडंसं आणि हे राहिलेली चिंचाशी छान स्मॅश करून घ्यायची हाताला, म्हणजे सगळं चिंचेचा कोळा पाण्यात उतरतो. तर मी हे वेस्टेज बाहेर काढते. हे पाणी परत ह्यात टाकायचं आणि मस्त वाटून घ्यायचं. आता मसाला वाटून झाला आहे. आता हा असा बारीक मसाला वाटायचा. मला दिसतोय का? हे इतका बारीक वाटला गेला पाहिजे, म्हणजे आळूच्या ह्याच्यात अशी प्रॉपर रोल होती वडी. आता मी हा मसाला घेते. 5 टेबलस्पून बेसन पीठ घेते. आणि आता ह्याच्यात थोडीशी हळद टाकायची. मसालाच असं हे करून घ्यायचं, म्हणजे मसाल्यात पाणी असतं त्यात बेसन पीठ मिक्स होतं. आता ह्याच्यात लागेल तसं पाणी टाकायचं. आता बॅटर पूर्ण तयार झालेलं आहे. त्याच्यात चवीनुसार मी 1 टेबलस्पून मीठ टाकते. पांढरे तीळ टाकते. आता हे बॅटर तयार झालेलं आहे. आता हा पोळपोट घेतलाय मी. त्याच्यावरती आपण आळूच्या पानांना बॅटर लावून घेऊया. आता हे दुसरं पाणी घेतलंय. आता हे उलटं ठेवायचं आणि त्याच्यावरती बॅटर लावून घ्यायचं. आता मी हे तिसरं पान घेतले. आता मी 3 पानांची लेअर लावते, जेणेकरून वडी खुसखुशीत होते. आता पानांना बॅटर लावून झालेलं आहे. आता आपण वडी फोल्ड करून घेऊयात आणि रोल करूयात. आपले रोल तयार झालेले आहेत. आता आपण त्यांना शिजायला ठेवूयात. आपण पाणी बॉईल करायला ठेवलं आहे. आपण प्लेटला तेल लावून घेतोय. रोल प्लेटवर ठेवून आपण कुकरला शिजायला ठेवूयात. तीन शिट्ट्या झाल्यात. आता आपण कुकर उघडून बघू. वडी व्यवस्थित शिजली. आता आपण कढई ठेवू, तेल तापवायला ठेवूयात. तोपर्यंत तेल तापतंय तोपर्यंत आपण वडी काढून त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेऊ.
तेल प्रॉपर गरम झालेलं आहे आणि आता वडी फ्राय करून घेऊयात आपण. तेल एकदम नीट तापलेलं असेल तर वडी खुसखुशीत होती. वडी मस्त फ्राय झाली आहे. आता आमची मस्त कुरकुरीत खुसखुशीत आळूची वडी तयार झाली आहे. आणि आता ओव्हनला टेस्ट करायला देतोय. कशी झाली? छान छान.